याच्या आधी आपण मला वाटतं तिसराच चॅप्टर होता नातेसंबंध, मॅजिकल रिलेशनशिप, जादुई नातेसंबंध आहे की नाही. आपला पहिला पण तिसराच चॅप्टर होता हा, झालेला आहे. ते कसे आपण तो तो जो आपण चॅप्टर केला, ते कसे रिलेशन्स घेतलेले, 3 फोटो घेतलेले आणि आपल्याला ज्यांचे ठीक आहे ठीकठाक संबंध आहेत आपले त्यांच्याशी, असे रिलेशनशिप घेतलेले आणि त्यांच्याबद्दल आपण काय केलेलं, ग्रॅटिट्यूड व्यक्त केलेलं. म्हणजे आपल्याला असं वाटतंय की माझे ते चांगले रिलेशन आहेत, पण मला अजून चांगले झाले तर मला अजून आवडतील, असे आपण 3 रिलेशन घेतलेले आहे की नाही. ते आठवते का सगळ्यांना असाइनमेंट, की 3 फोटो घ्यायचे होते आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी प्रत्येक फोटो, त्या व्यक्तीसाठी 5-5 ग्रॅटिट्यूड लिहायचे होते, हो की नाही. अगदी तो कसा दिसतोय, त्याचं स्माइल जरी चांगली असेल तरी आपण लिहायचं होतं, किंवा त्याचं ते काय म्हणतात त्याला एकदम, त्याचं कम्युनिकेशन चांगलं असेल, अ, त्याबद्दल लिहू शकला असता. असं जे काही तुम्हाला वाटतं त्याच्याबद्दलचं, तर ते लिहून आपण त्याच्याबरोबर काम करणार होतो. असे ते पहिला जो आपण नातेसंबंधांच्या बाबतीतचा चॅप्टर बघितलेला, तो चॅप्टर नंबर 3 होता, मॅजिकल रिलेशनशिप किंवा जादुई नातेसंबंध. आणि आता हा कुठला चॅप्टर आहे? 15वा चॅप्टर, जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. सुधारा म्हणजेच काय? म्हणजे ऑलरेडी बिघडलेले आहेत किंवा खूप निगेटिव्ह आहेत. आता इथे साधारण म्हणजे आपले ह्याचे पण रिलेशनशिप दाखवलेले आहेत, फॅमिली रिलेशन पण आहेत. अगदी त्यांनी उदाहरण पण दिलेलं आहे, प्रत्येक चॅप्टर मध्ये तर देतातच ते, पण उदाहरण पण दिलेलं आहे की तुमचे अगदी निगेटिव्ह रिलेशन कोणाबरोबर जरी असेल, म्हणजे आत्ता जरी नसेल पण याच्या आधी पण असेल. म्हणजे काही काही असे नातेसंबंध असतात की कधीतरी 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी किंवा शाळेत पण माझे कोणाशी तरी नातेसंबंध बिघडलेले असतील. एखादी मैत्रिणी, तिने तिच्याशी माझं कसलं तरी भांडण झालंय आणि त्यानंतर आम्ही कधीच एकमेकींशी बोललो नाही किंवा कसलेच वाईट बोलणं बंद केलं आम्ही. असे पण रिलेशन असतील की तिचं नाव जरी काढलं तरी मला तिचा तो राग येतो. असे पण संबंध असतील तर असे पण रिलेशनशिप बघायचे आहेत. का बघायचे ते? कारण की काय, हे आपण आता पुढे ह्या चॅप्टर मध्ये शिकणारच आहेत. असे रिलेशन का घ्यायचे? कारण की आपण राग धरून ठेवलेला असतो, है की नाही. आपण आता ह्यातल्या बऱ्याचशा जणांनी यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक केलेलं नाहीये, पण त्या पुस्तकात तर काय दिलेलं आहे, जो राग मी डोक्यात धरून ठेवणार आहे त्याचे ब्लॉकेजेस माझ्या शरीरामध्ये होणार आहेत, आणि जेव्हा ब्लॉकेजेस तयार होतात त्यावेळेस काय होतात, आजार निर्माण होतात त्याचे पुढे जाऊन, है की नाही. कारण की काय, तर ज्या व्यक्तीबद्दल मी राग मनात धरलेला आहे, ती समोरची व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल राग आहे का राग आहे काही माहिती नसतं, पण राग कोणी धरलाय, मी. म्हणजे माझ्या आतमध्ये काय आहे त्या व्यक्तीबद्दलची कुठली भावना आहे, निगेटिव्ह भावना आहे. आणि ती निगेटिव्ह भावना मला आतून काय करतेय, मलाच त्रास होणार आहे. तिला त्रास होणार आहे का? अजिबात नाही. तिला काही घेणं देणं पण नाही. जे काही त्यावेळेस झालेलं आहे ती विसरून पण गेली असेल, पण मी धरून ठेवले कित्येक वर्ष माझ्यामध्ये. आणि त्यामुळे म्हणजे आता तर ते प्रूव्हन झालेलं आहे. लुई हेचं पुस्तक तर बरेचसे सायकॅट्रिस्ट सुद्धा वापरतात, सायकोलॉजिस्ट पण तिच्या मेथड्स वापरतात. मी आता बरेचसे असे व्हिडिओज बघते तर लुई यांचं यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक बरेच जण रेफर करतात. कारण तुमच्या सगळ्या इमोशन्स मुळे तुम्हाला आजार होत असतात, आणि तुम्ही तुमच्या इमोशन्सवर काम केलं की तुमचे प्रॉब्लेम्स म्हणजे आजार सुद्धा बरे होऊ शकतात. विदाउट मेडिसिन, एकही औषध न घेता, फक्त जे काही समजलं मला, काय कशामुळे प्रॉब्लेम झालाय, ऍक्सेप्ट केला आणि तो लेट गो केला, रिलीज केला, किंवा जिथे माफ करायची गरज आहे तिथे माफी मागितली, माफी घेतली, मी स्वतःला माफ केलं, की तो प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होणार आहे, हो की नाही. ते सुद्धा आपण शिकलेलो आहोत, है की नाही, सगळेजण. आता ह्या चॅप्टर मध्ये आपण करायचं, जर एवढा मोठा बदल किंवा मोठी गोष्ट जर फक्त ह्याच्यामुळे समजून घेतल्यामुळे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे होत असेल, तर तो कसा करायचा. तर ह्यातली वन ऑफ द एक मेथड त्यांनी सांगितलेली आहे की जर माझे एखादी रिलेशन
फार निगेटिव्ह आहे. आणि मला त्याच्यामुळे म्हणजे कधी कधी आपण विसरून पण जातो की त्या व्यक्तीबद्दल मी कधी कधी डोक्यात ठेवलेला असतो. पण त्या व्यक्तीचं नाव आलं की नाही, की मला तो राग परत आहे तेवढाच बाहेर येतो. म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचा राग माझ्या मनात आहे की नाही, आहे. कित्येक वर्ष ते मी पॉइझन घेऊन फिरतीये. म्हणजे ते विष मी माझ्यामध्ये आतमध्ये शरीरामध्ये ठेवून आयुष्य जगतीये. आणि ते विष मी आता बाहेर काढून टाकायचंय आणि मला कशामध्ये अमृतामध्ये त्याचं कन्वर्ट करायचंय, बदल करायचाय. आणि हेच आपण शिकणार आहोत. आणि तो अमृतामध्ये बदल केल्यानंतर मलाच माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. माझे काही आत्ताचे नातेसंबंधांमध्ये मला ब्रेकडाऊन्स येत असेल, किंवा माझ्या घरातल्या रिलेशनमध्ये ब्रेकडाऊन येत असेल, किंवा माझ्या प्रोफेशनल रिलेशनमध्ये काही ब्रेकडाऊन सतत येत असेल, म्हणजे पॅटर्न्स असतात बघा. कधी अप डाऊन अप डाऊन अप डाऊन, सगळीकडे सेम असणार आहेत का? नसणार आहेत. पण त्याच त्याच पद्धतीचे बॉस, त्याच त्याच पद्धतीचे एम्प्लॉई जर माझ्या आयुष्यामध्ये सतत तसे येत असतील, तर तो एक पॅटर्न बनलेला असतो. आणि कारण की आपण त्याच्यावर काम केलेलं नसतं कधीच, की मला माहितीच नाहीये. आपल्याला शिकवलं पण नाही की माझ्या मुलांबरोबर कशी रिलेशन. मला आता मी म्हणलं ना तुम्हाला लिहा, तर तुम्हाला लिहायला पण सुचलं नसेल की माझे मुलाबरोबर कशी रिलेशन आहे, माझ्या बायको बरोबर कशी रिलेशन आहे, माझ्या नवऱ्याबरोबर कशी रिलेशन आहे. माझ्या नवऱ्याबरोबर लव्हिंग रिलेशन आहे, केअरिंग आहे, की समजदारीची रिलेशन आहे माझी त्याच्याबरोबर, का गडबडले सगळं आमच्यात, की मतभेदांची रिलेशन आहे आमच्या नवरा बायकोंच्या. हे तुम्हाला विचार करावा लागला असेल लिहिताना. तुम्ही विचार करा. कारण आपल्याला शिकवलेलंच नाहीये ह्या गोष्टी. आणि जर माझ्या रिलेशनशिप मध्ये, माझ्या नातेसंबंधांमध्ये जर चांगल्या पॉझिटिव्ह पण गोष्टी आहेत आणि निगेटिव्ह पण गोष्टी आहेत, तर मला जर निगेटिव्ह गोष्टी आहेत तर त्या निगेटिव्ह गोष्टी काढून मला पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये बदल करायचा आहे. आणि हे का करायचंय? तर माझे माझ्या नवऱ्याबरोबरची जी काही रिलेशन आहे, माझ्या वडिलांबरोबरची जी रिलेशनशिप आहे, जर माझ्या वडिलांबरोबरची जर निगेटिव्ह मतभेदांची रिलेशनशिप आहे, तर माझ्या आयुष्यामध्ये येणारे सगळे मस्क्युलाइन एनर्जी म्हणजे पुरुष, अगदी माझा मुलगा असू दे, नवरा असू दे, भाऊ असू दे, बॉस असू देत, माझे कलिग असू देत, त्यांच्यातले जे मला न आवडणारे जे गुण असतील ना, ते माझ्या कुठल्या ना कुठल्या मुलात असेल, माझ्या नवऱ्यात असतील, आणि मला त्यांच्याबरोबर कोप अप करावं लागतं, ऍडजस्ट करून राहावं लागतं त्या गुणांमुळे. ते काय येतात? कारण की माझे आणि माझ्या वडिलांचे जे नातेसंबंध मतभेदाचे होते, त्याच्यावर मी काम केलेलं नाहीये. आणि ते कसं काम करायचं तर आपण शिकतोच आहे, मॅजिक बुक मधून शिकतोच आहे आपण कसे कृतज्ञता व्यक्त करायचे. चांगल्या रिलेशन साठी पण शिकलो, आणि आता जर निगेटिव्ह रिलेशन असतील तर त्या सुद्धा कशा आपण पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकतो, हे आपण शिकणार आहे. तसंच माझ्या आई बरोबर माझी जशी रिलेशन असेल, माझ्या आई बरोबर माझी जर रिलेशन एकदम चांगली असेल, म्हणजे माझी आई बरोबर केअरिंगची रिलेशन आहे, म्हणजे काळजी करायची किंवा अगदी प्रेमाची रिलेशन आहे. पण मला आईची कुठली तरी गोष्ट आवडत नाही, किंवा आईचे 2-3 गोष्टी मला आवडत नाही, तर त्या माझ्या मुलीमध्ये येतील, माझ्या मैत्रिणीमध्ये दिसतील, माझ्या सासूमध्ये दिसतील. माझ्या आईत ज्या आवडत नाहीत ना गोष्टी, ते माझ्या सासूमध्ये दिसतील, आणि सासू त्याच गोष्टी माझ्या ट्रिगर करणार मग. कारण की मी माझ्या आई बरोबर असणारे न आवडणारे जे गुण हे असतील, ते ऍक्सेप्टच केलं नाही. ऍक्सेप्ट करून ते एकतर कुठेतरी मला माफी द्यायचे किंवा माफी मागायचे, हे केलेलं नाहीये. किंवा तिने ज्या गोष्टी माझ्यासाठी केलेल्या आहेत त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त केली नाही, म्हणून माझ्या आयुष्यामध्ये सून तशी आली किंवा सासू तशी आलेली आहे. तर हे आपण हा चॅप्टर खूप डीप लेवल आहे, सगळ्यांनी समजून घेऊन काम केला तर तुम्हाला
अक्षरशः तुमच्या जे काही भविष्यात, आता जे प्रेझेंटमध्ये जे काही नातेसंबंध सगळ्या लेवलचे असतील, त्याच्यामध्ये तुम्ही जरी चांगले असतील अजून चांगले करू शकता. थोडेफार सो सो असतील त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करून चांगले करू शकता. आणि जे निगेटिव्ह आहेत त्याच्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करून तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे काय, आपल्याला जाऊन त्यांना माफी मागायची का नाही, आपण फक्त त्यांच्याकडल्या चांगल्या गोष्टी बघून कृतज्ञता व्यक्त करायची, जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये येणारे जे काही नातेसंबंध आहेत किंवा जे आत्ता जे प्रेझेंट मध्ये आहेत ते चांगले होतील, किंवा त्याचा इम्पॅक्ट, त्या निगेटिव्हिटीचा इम्पॅक्ट माझ्या कुठल्याच नातेसंबंधांवर होणार नाही. ठीक आहे, तर हे आपण आजच्या चॅप्टर मधून शिकणार आहोत. एक सेकंड. तर आपला चॅप्टर चालू करूयात. जर तुमचे नातेसंबंध तापदायक किंवा बिघडलेले असतील, तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी झाला असाल, दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग असेल किंवा कोणत्या तरी गोष्टीबद्दल तिला तुम्ही दोषी ठरवत असाल, तर कृतज्ञतेने तुम्ही त्यामध्ये बदल घडवून आणू शकता. काय म्हणतायत बघा, एखादा नातेसंबंध बिघडलेले असतील किंवा आत्ता आहे मी त्या रिलेशनशिप मध्ये पण फार डोक्याला तापदायक रिलेशनशिप आहे, किंवा कोणीतरी हृदयभंग झालेला आहे. म्हणजे काय, माझं कॉलेजमध्ये असताना कुठल्या तरी मुलीबरोबर प्रेम होतं आणि तिने मला डिच केलं. डिच केलं म्हणजे सोडून दिलं. किंवा कुठल्या तरी मुलगा मला आवडत होता आणि त्यांनी मला डिच केलं, सोडून गेला, मध्येच सोडून दिला. असं असू शकतं. किंवा कुठली रिलेशन त्यामुळे तुम्ही म्हणजे मला माहिती नाही, मी माझा सगळा संसारात बिझी, पण ती कुठेतरी एक गोष्ट माझ्या अजून डोक्यात आहे. जे काही असेल ते तुमच्या आयुष्यामध्ये अगदी जुन्या सुद्धा गोष्टी आठवायच्या आहेत आणि त्याच्यावर काम करायचं आहे. ते काढून का टाकायचं आहे, तर मला माझ्यामध्ये प्रकाश निर्माण करायचा आहे. ते डार्क एरिया म्हणजे दलदल माझ्या आतमध्ये जी मी ठेवलेली आहे ती काढून टाकायची आपण. दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग असेल किंवा कोणत्या तरी गोष्टीबद्दल तिला तुम्ही दोषी ठरवत असाल, तर कृतज्ञतेने तुम्ही त्यामध्ये बदल घडवून आणू शकता. मग ती व्यक्ती तुमचा नवरा किंवा बायको असो, भाऊ किंवा बहीण असो, मुलगा किंवा मुलगी असो, जोडीदार, साहेब, व्यवसायातील ग्राहक, कामाच्या ठिकाणचा सहकारी, सासू किंवा सासरे, आई वडील, मित्र किंवा शेजारी, कोणीही असो, कृतज्ञता या बिघडलेल्या अवघड नातेसंबंधात जादूने सुधारणा घडवून आणेल. अक्षरशः काही अशा पण सिच्युएशन असतील जे लहान असताना कोणीतरी आपल्याला बॅड टच केलेला असतो, है की नाही, त्यामुळे ते डोक्यात असतं आपल्या. म्हणजे मला स्वतःला हा एक्सपिरियन्स आहे. कॉलेजमध्ये असताना एक आजोबांनी मला बॅड टच केलेला. मी माझ्या मुलीला ना कॉलेजला जाताना एकदा सुद्धा बसनी जाऊन दिलेलं नाहीये. जेव्हा मी म्हणजे त्याचा एवढा इम्पॅक्ट झालेला असतो, कुठेतरी ते डोक्यात होतं. जेव्हा ती मुलगी माझी कॉलेजला जायची म्हणली, मी म्हटलं तिला पब्लिक ट्रॅव्हल्सनी पाठवणारच नाही मी. जेव्हा ती जेवढी केपेबल होईल की बसनी जाऊ शकते, त्यावेळेसच मी तिला बसने जाऊन देईल. मी कॉलेज तिचं चालू झालं की मी तिला गाडी घेतली आणि गाडीनेच जायचं सांगितलं. बिकॉज ऑफ तो इन्सिडन्स माझ्या आयुष्यामध्ये कधीतरी तो घडलेला आहे. त्याचा इम्पॅक्ट एवढा की मी माझ्या मुलीला ट्रॅव्हलच करून दिलं नाही पब्लिक ट्रॅव्हल्सने. नाही जायचं, तू ह्यानी जा. म्हणजे तुम्ही ती गोष्ट कधीतरी घडलेली आहे, पण बघा ती माझ्या आयुष्यामध्ये मी विसरून पण गेलीये. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट माझ्या आयुष्यावर कुठे आहे का, नाही, मी माझ्या ह्याच्यात विसरून गेली. पण जेव्हा ती वेळ माझ्या मुलीची कॉलेजमध्ये जायची आली, त्या क्षणी त्याच तीव्रतेने ती सिच्युएशन मला आठवली की नाही, ती सिच्युएशन आठवली आणि मी काय केलं, माझ्या मुलीला जो तिचा नवीन प्रवास आहे आणि तिच्या मनात पण तिने तो एक्सपिरियन्स केलाय का, नाही, पण मी माझा एक्सपिरियन्स सांगितल्यामुळे तिला त्या लोकांच्या बद्दलची पण राग मनात निर्माण केला मी, की लोक तशी वाईट असतात, हे म्हातारे लोक तर खूप वाईट असतात. असं मी तर विचार केलेला की हे आजोबा वगैरे ना, त्यांना असे हे तिला बोललेली, चांगले नसतात ते लोक, त्यांना कळत नाही, मॅनर्स नसतात, कसे पण वागतात बाहेर पडले की.
म्हणजे हे मी तिला काय सांगितलं, तिने स्वतः तो अनुभव केलाय का, माझा हा अनुभव तिला शेअर करून तिचं पण त्यांच्याबद्दलचं मत बदलवलं आणि काय केलं, तिच्या आयुष्यामध्ये जो नवीन प्रवास चालू झालेला, नवीन तिला अनुभव घ्यायची वेळ होती, तो तो मी तिला घेऊनच दिला नाही. का? तर मला तो वाईट अनुभव आलेला. मला माहितीये का तिला तो, मला जो अनुभव आला तो तिला पण आलाच असता. मे बी कधीच तिला आला पण नसता, किंवा मे बी ती कॉन्फिडंट असती. तिने त्यावेळेस बरोबर ते कोणी असं वागलं तर त्याला कानाखाली द्यायची पण तिची डेअरिंग झाली असते आणि तिने तो अनुभव केला असता. पण मी तो घेऊन दिला का? तर नाही. तर हे असेच अनुभव. आणि त्यामुळे काय होतं, आपण आपल्या आयुष्यामध्ये जर ते ब्लॉकेजेस घेऊन फिरायला लागलो, तर मी माझ्या आयुष्यामध्ये तशा लोकांना अट्रॅक्ट करते न कळत. त्यामुळे मी कुठलाही मूवी बघितला किंवा हे बघितलं तर मला ते प्रचंड राग येतो असे वागणाऱ्या लोकांचा. किती घाणेरडी लोक असतात. खूप प्रचंड मनस्ताप होतो. म्हणजे मी तर माझ्या वडिलांचं नेहमी एक्झाम्पल सांगते, की त्यांना जो अनुभव आलेला, त्यामुळे त्यांची त्यांच्या बायको बरोबरची आणि त्यांच्या मुलींबरोबरचं रिलेशन कंप्लीट बदलली. त्यांनी प्रोटेक्शनच्या नावाखाली अक्षरशः त्यांना कैद करून ठेवल्यासारखं करत होते ते. कारण की त्यांनी तो अनुभव केलेला त्यांच्या बहिणीच्या बाबतीतचा. हा परिणाम तुमचा नकळतही तुमच्या बाकीच्या रिलेशनशिपमध्ये होतो. म्हणून आपण त्याच्यावर काम करणार आहोत. सा आता कृतज्ञता या बिघडलेल्या अवघड नातेसंबंधात जादूने सुधारणा घडवून आणेल. काय होणार आहे, कृतज्ञता हे जे बिघडलेली नाती आहेत, म्हणजे हे अगदी स्ट्रेंजर जरी असतील, मला माहितीची जरी लोक नसतील, तरी त्यांच्याबरोबर आपण कृतज्ञता व्यक्त करून, किंवा माहितीतली पण लोक असतील, त्यांच्याबरोबरचे रिलेशन आपले खराब जरी असतील, तरी आपण काय करू शकतो, त्यांच्याशी कृतज्ञतेने बिघडलेले नातेसंबंध, आपल्याला सुधारायचे नसतील तरी ओके, पण माझ्यातला जे त्यांच्याबद्दलचं जे विष मी माझं घेऊन जगतीये ते मला फक्त काढायचं आहे. आपले नातेसंबंध जेव्हा बिघडतात किंवा नातेसंबंधात कोणती तरी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा बहुतेक सर्व घटनांमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल किंचितही कृतज्ञता बाळगत नाही. होतं की नाही असं? म्हणजे ह्यातून मी चुकली आहे का? नाही. मी काहीतरी ग्रेट आहे आणि मी खूप भारी आहे. माझे नातेसंबंध सगळे चांगलेच आहेत असं नाहीये. माझं पण तसं होतं. म्हणजे आपले जेव्हा नातेसंबंध बिघडतात किंवा एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही, खटकली, तर आपण त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ, म्हणजे चांगलं तर म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायचं तर सोडूनच द्या. पण आपण त्या व्यक्ती किती वाईट आहे तेच नेहमी बोलत असतो. म्हणजे जरी तिची आणि माझी रिलेशन चांगली असेल, पण ती एका सिच्युएशन मधून बिघडली असेल, तर ते बाकीचे चांगले पॉइंट्स मी सगळे विसरते आणि तेवढीच गोष्ट सगळ्यांना सांगत बसलेली असते. त्याऐवजी त्याच्यात आणि आपल्यात ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याबाबत त्यालाच दोषी ठरवण्यात आपण गर्क झालेलो असतो. काय आपण करतो, कृतज्ञता बाळगण्याऐवजी काय करत बसतो, आपल्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याबाबत आपण त्यालाच दोषी ठरवण्यात आपण गर्क झालेलो असतो. याचाच अर्थ आपल्यात कृतज्ञतेचा किंचित सुद्धा अंश नसतो. दुसऱ्यावर दोषारोप करून तुमचे नातेसंबंध कधीच सुधारणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यातही कधीही सुधारणा घडून येणार नाही. खरं तर जितके जास्त तुम्ही दुसऱ्याला दोष द्याल, तितके तुमचे नातेसंबंध जास्त बिघडत राहतील आणि तुमचं आयुष्यही अधिक त्रासदायक होईल. काय म्हणतात ते, जेवढं मी दुसऱ्यांना कंप्लेंट करणार आहे, दुसऱ्यांच्या ब्लेम करणार आहे की तोच असा आहे म्हणून मी वागते तशी, तीच तशी वागते म्हणून मी तिच्याशी बोलत नाही, तो असा म्हणतो म्हणून मला त्यांच्याशी तिकडे जावंसं वाटत नाही, ते तसे वागतात म्हणून मला तिथे राहावंसं वाटत नाही. म्हणजे काय, त्यांच्यावर सतत दोष, समोरच्यावर दोष द्यायचा, समोरच्याला ब्लेम करायचंय. पण त्यामुळे काय होणार आहे, जेवढं मी जास्त कंप्लेनिंग असेल तेवढं माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या कंप्लेंट्स देणारीच माणसं येणार आहेत.
जेवढा मी दोष त्या व्यक्तीला देणार आहे तेवढे शोधायला लावणारी माणसं मला माझ्या आयुष्यामध्ये मी अट्रॅक्ट करणार आहे. अशी माणसं माझ्या आयुष्यामध्ये येणार आहेत की मला कायम त्यांच्यातले दोषच दिसणार आहेत. अशी लोक माझ्या आयुष्यामध्ये येणार आहे की मी कायम त्यांच्या कंप्लेंटच करत राहणार आहे. एखादं सुद्धा त्याच्यातलं चांगली गोष्ट मला दिसणार आहे. कारण का? बिकॉज ऑफ माझे त्या व्यक्तीबरोबर पर्टिक्युलर व्यक्तीबरोबरचे असलेले नाते. त्यामुळं माझ्या इतर नातेसंबंधांवर ही परिणाम होत असतो. अगदी घरातले असू देत किंवा प्रोफेशनल असले तरी. हे नातेसंबंध सध्याचे असोत किंवा भूतकाळातील असोत, दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावनांना तुमच्या मनात तुम्ही जर थारा दिला असेल तर कृतज्ञतेच्या आचरणाने तो काढून टाकला जाईल. काय काय म्हणतायत ते? अगदी भूतकाळातल्या जरी असतील तरी, भूतकाळातील जरी एखाद्या वाईट गोष्टी जरी असतील तुमच्या मनात, तरी त्या काय करणार आहेत? आपण कृतज्ञतेच्या आचरणाने काढून टाकल्या जाणार आहेत. दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या मनात वाईट भावना तुम्हाला का काढून टाकायच्या असतात? आता त्यांनी प्रश्न विचारला, काढून टाकायचे असतात? मग इथे त्यांनी सांगितले, मनात राग बाळगणे म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातात कोळशाचा जळता निखारा घट्ट धरून ठेवणे आणि तो पोळतो ते तुम्हीच, आणि पोळता ते कोण? तुम्हीच. म्हणजे काय? दुसऱ्यांबद्दल राग मनात ठेवायचा म्हणजे, धरून ठेवायचा म्हणजे काय करतोय मी? माझ्या हातात जळता कोळसा धरून ठेवणे. समोरच्याला राग आलाय, मला त्याच्याबद्दल काय मत आहे, द्वेष आहे, नफरत आहे, राग आहे, त्या समोरच्याला काही देणं घेणं नाही. पण तो राग मी धरून कुठे ठेवलाय? कोळशाचा निखारता कुठे आहे? माझ्या हातात आहे. मग ते भाजणार कुणाला आहे? समोरच्याला भाजणार आहे का? माझ्या हाताला भाजणार आहे, कारण मी पकडून ठेवलाय ना तो जळता निखारा. कोण असं म्हणतंय? गौतम बुद्ध, बौद्ध धर्माचे संस्थापक. दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावना तुमचं आयुष्य जाळून टाकतील, पण कृतज्ञतेने मात्र या वाईट भावना संपून जातील. कारण काय होणार आहे? माझ्याच आयुष्यामध्ये खूप परिणाम होणार आहे. आणि ह्यासाठी तर दी बेस्ट पुस्तक आपण यू कॅन हील युअर लाईफ आपण केलेलंच आहे. उदाहरणार्थ, तुमचा आधीचा जोडीदार जो तुमच्या मुलांमुळे तुमच्याशी जोडला गेला आहे, पण आता तुमचे आणि त्याचे नातेसंबंध चांगले नाहीत. म्हणजे काय? जर एखादं डिवोर्स झालेलं कपल आहे किंवा एखादी स्त्री आहे किंवा पुरुष आहे, जर किंवा त्या लेडीचा म्हणजे त्यांचा डिवोर्स झालाय, तर तो नातेसंबंध त्या मुलांमुळे, आणि मुलं जर असेल तर त्या मुलांमुळे तुमचे नातेसंबंध जोडले गेलेले आहेत, पण त्या व्यक्तीशी तुमचे नातेसंबंध चांगले नाहीत, तर तुमच्या मुलांकडे पहा. तुमचा आधीचा जोडीदार नसता तर ती जिवंतच राहिली नसती. म्हणजे तुमचा तो आधीचा जोडीदार नसता तर मुलं पण झाली नसती, हो की नाही? तर त्या व्यक्तीमुळेच आपल्याला इतकी छान मुलं आहेत, आणि त्या मुलांकडे पहा असं त्यांचं म्हणणं आहे, रॉन्डा बर्न यांचं. तुमच्या मुलांचं आयुष्य ही तुम्हाला मिळालेली केवढी मौल्यवान देणगी आहे. तुमच्या मुलांकडे पहा आणि त्यांच्या आयुष्यासाठी तुमच्या आधीच्या जोडीदाराचे रोज आभार माना. याचबरोबर नातेसंबंधात शांतता आणि सलोखा कसा ठेवायचा आणि त्यासाठी कृतज्ञतेचे सर्वात महत्त्वाचं साधन त्यांच्या आयुष्यात कसं वापरावं याची शिकवण तुम्ही मुलांना तुमच्या उदाहरणावरून देता. म्हणजेच काय? अगदी डिवोर्स झालेल्या केसमध्ये सुद्धा त्यांनी उदाहरण दिले की डिवोर्स झालेला आहे आणि जर मला मुलं असतील तर त्या नवऱ्यामुळेच मुलं आहेत मला, किंवा त्या बायकोमुळे मला हे बाळ आहे, तर ह्या बाळाकडे बघून तिच्यामुळे हे आहे किंवा त्याच्यामुळे ते आहे, तर त्याच्यासाठी कृतज्ञता मी बाळगायला पाहिजे. आणि जेव्हा मी ही कृतज्ञता बाळगेन तेव्हा तेच संस्कार माझ्या मुलांना सुद्धा मिळणार आहे, तीच शिकवण माझ्या मुलांना सुद्धा मिळणार आहे. तुमचे नातेसंबंध संपुष्टात आल्याने तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी आहात. म्हणजे काय? कधी कधी आपण कुठली तरी खूप जुनं कोणाशी तरी म्हणजे एखाद्या मुलाला मुलगी आवडत होती, मुलीला मुलगा आवडत होता. कधीतरी ते जुने रिलेशनशिप होते, पण त्यांनी एकमेकांना डिच केलं, म्हणजे खूप वर्ष प्रेमात होते पण लग्नच नाही झालं. पण ती व्यक्ती माझ्याशी तशी वागलेली त्यावेळेस. असं जर असेल तर ते दुःख कधी कधी आपल्यात असतं, म्हणजे आपल्याला माहिती पण नाहीये पण ते आहे.
अशा वेळी कृतज्ञतेच्या जादूची आणि आपण बघा तुम्ही कधी कधी असे जर असतील ना तर आपण सजेस्ट पण दुसऱ्यांना कसं सांगत असतो. म्हणजे आपण जो अनुभव घेतलेला असतो की नाही त्याच्यावरून जर आपल्या आयुष्यामध्ये आपला मुलगा असेल मुलगी असेल किंवा आपल्या मैत्रिणी असतील फ्रेंड सर्कलमध्ये आपण आपल्या अनुभवावरून त्यांना सजेस्ट करत असतो. हे प्रेम बिम काय नसतं. अशीच ही मुलं किंवा मुली असतात. मुली अशा मुलांना फसवतात, लग्न दुसऱ्याशीच करतात, नुसते गोड गोड बोलत असतात. किंवा मुलं म्हणतात मुली नेहमी टाइमपास करतात, मुलांकडून खायचं पैसे घेतात, छान छान गिफ्ट्स घेतात आणि परत लग्न तिसऱ्याशीच करतात पैसे बघून. है की नाही? असे आपण आपल्या अनुभवावरून पण इतरांना सांगत असतो. अशा वेळी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने तुम्ही तुमच्या वेदनेत बदल घडवून आणू शकता. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा कृतज्ञता तुमच्या भावनिक वेदनेचे रूपांतर झपाट्याने आनंदात करते. कोणतीही दुसरी गोष्ट तुमच्या त्या सिच्युएशन म्हणजे ते दुःखातून बाहेर काढू शकत नाही. काय करू शकते? फक्त कृतज्ञता. कृतज्ञतेने तुमच्या आतमध्ये जे दुःख आहे ते तुम्ही बाहेर काढू शकता आणि तुमच्या मनातील जखम भरून काढते. म्हणजे आता आपण एक टेक्निक माहिती माहिती असेल सगळ्याला होओपनोपो म्हणजे खूप आता हल्ली त्याचं खूपच मोठ्या प्रमाणात होओपनोपोचं करतात लोक. म्हणजे काय 4 शब्द जे आपण ह्याच्यामध्ये पण केलेलं यू कॅन हील युअर मध्ये आपण नाही का गाठी सोडायच्या बांधायच्या आणि आपण 4 सेंटेन्स म्हणायचं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू हे 4 शब्द म्हणत होतो. हे ओपन ओपन टेक्निक कशासाठी आहे? तर तुमच्या आतले दुःख वेदना त्यातून बाहेर काढायचे आणि त्या समोरच्याला आपण माफ करायचंय आणि थँक्यू म्हणायचंय. थँक्यू कशासाठी म्हणायचंय? तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी योग्य योगदान तरी दिलेलं असतं किंवा मला काहीतरी शिकवणूक तरी दिलेली असते. त्या वाईट रिलेशनशिप मधून आपण काहीतरी शिकलेलो असतो, है की नाही? आपण जी शिकवण घेतलेली असते तीच आपण इतरांना सांगत असतो ना. पण ती त्यातून आपण चांगली शिकवण कशी घ्यायची आणि त्या रिलेशनसाठी कृतज्ञता व्यक्त करून आपण बाकीचे रिलेशन कसे चांगले करू शकतो हे आपण शिकायचंय. आणि ते काय करायचंय? माझ्या आतलं दुःख, माझ्या आतला राग, माझ्या आतला द्वेष हे जर मला काढायचं असेल तर काय करावं लागेल? मला कृतज्ञता शोधावी लागणार आहे. कारण ते करूनच मी माझ्यातला कडवटपणा, माझ्यातलं विषाचं रूपांतर अमृतामध्ये करू शकणार आहे. तुमच्या मनातील जखम भरून काढते. माझ्या आई-वडिलांची गोष्ट हे त्याचे परिपूर्ण उदाहरण आहे. आता रॉन्डा बर्ननी त्यांच्या आई-वडिलांचं एक्झाम्पल दिलेलं आहे. काय म्हणतायत त्या बघूयात. माझे आई-वडील अक्षरशः प्रथम दर्शनी एकमेकांच्या प्रेमात पडले. ते भेटले त्या क्षणापासून एकमेकांबरोबर असण्यासाठी ते कृतज्ञ होते. मी आत्तापर्यंत पाहिलेला तो सगळ्यात सुंदर विवाह होता. म्हणजे काय म्हणतात? त्यांच्या आई-वडिलांनी पहिल्यांदाच भेटले आणि प्रेमात पडले. पहिल्या क्षणापासून ते एकमेकांशी प्रेम करत होते आणि एकमेकांबरोबर आहेत त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत होते. आणि बाहेरच्या देशामध्ये लहानपणापासूनच कृतज्ञ राहायला शिकवतात. म्हणजे खूप लहान असल्यापासून बाळांपासून त्यांना कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतात. तर त्या काय म्हणतात, मी आतापर्यंत पाहिलेला तो सगळ्यात सुंदर विवाह सोहळा होता. जेव्हा माझे वडील वारले तेव्हा माझ्या आईला अतीव दुःख झाले आणि ते समजण्यासारखंही होतं. म्हणजे काय? त्यांच्या रॉन्डाबनचे वडील गेल्यानंतर त्यांची आई अतिशय दुःखी झालेली कारण ते एकमेकांशिवाय कधीच राहिले नव्हते. काही महिने असेच दुःखात घालवल्यानंतर तिने कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करायला सुरुवात केली आणि तिचं हे इतकं प्रचंड दुःख आणि वेदना असताना देखील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी याचा शोध ती घेऊ लागली. म्हणजे एवढी दुःखी असताना सुद्धा तिने काय केलं? ही कृतज्ञतेची जादूची शक्ती वापरायला केली आणि त्या एवढ्या प्रचंड दुःखातून पण तिने काय करायला वेदनेतून काय करायला लागली ती कोणत्या गोष्टींसाठी मी कृतज्ञता व्यक्त करू शकते ह्याचा शोध घ्यायला लागली ती. भूतकाळापासून तिनं सुरुवात केली म्हणजे त्यांना ते पहिल्यांदा भेटल्यापासून ते एक्सपायर झाले तेव्हापर्यंतचा सगळा तो काळ तिने शोधला. माझ्या वडिलांबरोबर अनेक दशकं एकत्र घालवलेला आनंदाचा काळ तिला आठवला. यानंतर तिने एक मोठं पाऊल उचललं आणि ते म्हणजे भविष्यातील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ
राहता येईल याचा विचार ती करू लागली. म्हणजे तिने काय केलं, तिच्या आईनी तिचे वडील भेटल्यापासूनचा सगळी जर्नी आठवली आणि तिने एक मोठं पाऊल उचललं. काय पाऊल उचललं? भूतकाळातल्या गोष्टींसाठी तर तिने कृतज्ञता व्यक्त केलीच. तिच्या वडिलांबरोबरचे त्यांचे जे काही चांगले रिलेशन होते, त्यांच्यासाठी चांगल्या आठवणींसाठी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भविष्यामध्ये त्या काय करू शकतात, आता जरी त्या एकट्या आहेत तर भविष्यात त्यांना काय करायचं आहे किंवा त्या काय करू शकतात ह्याबद्दल त्यांनी कृतज्ञतेचा विचार करायला सुरू केला. एकामागून एक त्या तिला सापडू लागल्या. माझे वडील असताना ज्या अनेक गोष्टी तिला करायच्या होत्या पण त्या करायला तिला वेळ नव्हता, अशा गोष्टी तिला आठवल्या. म्हणजे त्यांचे मिस्टर असताना, रोंडबनचे वडील असताना ज्या गोष्टी त्यांच्या आईला करायच्या होत्या पण त्या करायच्या राहून गेल्या, त्या गोष्टी तिला आठवायला लागल्या. कृतज्ञतेचे धीट पाऊल उचलल्यानंतर माझ्या आईपुढे तिच्या स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या संधीचा जादूने वर्षाव झाला आणि आनंदानं तिचं जीवन पुन्हा एकदा समृद्ध झालं. म्हणजे काय झालं, एवढ्या दुःखात पण त्यांनी काय केलं की जरी आता त्यांचे वडील नसतील त्यांच्याबरोबर, तरी मी माझ्या आयुष्यात माझं जे आयुष्य राहिलेलं आहे त्या आयुष्यासाठी मी काय करू शकते. मग त्यांनी ज्या काही गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये करायच्या राहिल्या होत्या त्या आठवल्या आणि त्याच्यावर त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि त्या संधीचा फायदा त्यांनी घेतल्यामुळे, कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे त्यांच्या काय झालं, काय सांगितलं त्यांनी, स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या संधीचा जादूने वर्षाव झाला आणि आनंद पूर्ण परत त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाला. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने माझ्या आईला नवजीवन मिळवून दिलं. म्हणजे इतक्या प्रचंड दुःखात असणाऱ्या त्यांच्या आईला पण केवळ कृतज्ञतेच्या जादूने आनंदी जीवन मिळालं. आजच्या या जादूच्या कृतीमध्ये तुमच्या आयुष्याला जाळणारा तो जळता निखारा आहे, त्याचं रूपांतर कृतज्ञतेमुळे शब्दशः सोन्यामध्ये कसं होतं ते तुम्ही पाहणार आहात. तुम्हाला सुधारणा व्हावी असं वाटणाऱ्या कोणत्याही एका बिघडलेल्या, प्रश्न निर्माण झालेल्या किंवा तुटलेल्या नातेसंबंधाची निवड करा. म्हणजे काय करायचंय, आपण आपलं कुठलंही बिघडलेलं नातं जे आहे ते आपण चूज करायचंय. ती व्यक्ती सध्या तुमच्या आयुष्यात आहे की तिच्याशी पूर्वी तुमचं नातं होतं आणि आता मात्र ती तुमच्या आयुष्यात नाही, त्याचा काहीही परिणाम या कृतीवर होणार नाही. म्हणजे ती जरी आत्ता, म्हणजे माझं नातं ज्यांच्याशी बिघडले ते माझ्या आत्ता आयुष्यात नाहीये पण त्याच्या आठवणी, वाईट आठवणी माझ्यामध्ये आहेत. तर त्याच्यावर पण आपण काम करायचंय आणि त्याच्यामुळे काही ह्या कृतीमध्ये बदल होणार नाही किंवा ह्या जादूच्या कृतीमध्ये, कृतज्ञतेच्या कृतीमध्ये काही चेंजेस होणार नाहीत. पण आपल्याला त्याच्यावर काम करायचंय. ती आपल्या बरोबर असू देत किंवा नसू देत. आता हे का करायचंय बघा, मी एक एक्झाम्पल सांगेन. म्हणजे जसे अश्विन मॅम आमच्या नेहमी सांगतात की माझं शरीर म्हणजे काय, मी हे नेहमी एक्झाम्पल सांगते, मला अतिशय आवडतं. माझं शरीर, माझं मन, माझं मेंदू, माझं शरीर, माझं हृदय हे एक घर आहे असं समजा. त्या घरामध्ये खूप जुन्या गोष्टी आहेत, इतक्या जुन्या गोष्टी आहेत. काही तुटलेले सोफा आहे, काही तुटलेले खुर्च्या आहेत, काही कपाट आहे, सगळं तुटकं फुटकं आहे, कचरा आहे सगळा माझ्या घरामध्ये, माझ्या शरीरामध्ये. हा, माझ्या शरीरामध्ये तो कचरा आहे आणि मला एक नवीन मार्ग मिळालाय, प्रकाशाचा मार्ग मिळालाय, आनंदाचा मार्ग मिळालाय आणि तो आहे कृतज्ञता. मी करतेय पण माझं घर जर पूर्ण भरलेले, खच्च घर भरलेले कशाने, तुटक्या फुटक्या खुर्च्यांनी, तुटक्या फुटक्या सोफा सेटनी, तुटक्या फुटक्या चेअरनी घर भरलेले, ते कृतज्ञतेचा तर इतकं खच्च भरले, तर ते जे मी नवीन मार्ग निवडलेला आहे ते आतमध्ये जाईल का त्या घरामध्ये? जागाच नाहीये ना त्या कृतज्ञतेला, हाय की नाही? जागा आहे का? तर ती मला आतलं माझं घर स्वच्छ केलं तर माझ्या आतमध्ये ती कृतज्ञता जाणार आहे, हो की नाही? ते स्वच्छ करावं लागेल ना मला.
तर आतपर्यंत ती कृतज्ञता पोहोचणार आहे. जर ते मी आतलं स्वच्छच नाही केलं आणि मी वर खूप सारं करते, मी मेडिटेशन करते, मी खूप सारे ग्रॅटिट्यूड लिहिते, पण ते काय होणार मग? आतमध्ये जाणार आहे का? तर मला पहिलं आतलं जे जळमट आहेत, आतले जे सगळे जुन्या पुराण्या गोष्टी आहेत, सगळ्या क्लीन करायच्या आहेत मला आतल्या. आणि ते म्हणजे हे आजचं बिघडलेले नातेसंबंध आहे. तर हे आपण असं समजून जायचं की मला हे सगळ्यात आवडणारं उदाहरण आहे. माझं शरीर माझ्या मनामध्ये खूप गोष्टी असतील बघा तुम्ही. विचार केला तर कोणीतरी माझ्या मैत्रिणीने काहीतरी बोललेलं. मी माझं एक्झाम्पल स्वतःचं नेहमी सांगते. माझी मैत्रीण पण अशी, मी तर तिला आता मैत्रीण पण मानत नाही. पण आमच्याच तिथली एक मुलगी होती प्रीती, तिची माझ्याबद्दल खूप घाण बोललेली. कितवीत असेल तेव्हा मी माहितीये, 5वी-6वीत असेल. पण त्या एका गोष्टीमुळे मी त्या मुलीशी आजपर्यंत बोलत नव्हते. म्हणजे समोरासमोर बसलो तरी पण मी कधी तिच्या तोंडाकडे सुद्धा बघितलं नव्हतं. म्हणजे कधीची ती गोष्ट आहे. 5वी-6वी, आणि ती पण फार मोठी होती का? माझ्यापेक्षा फक्त मला वाटतं 3-4 वर्षांनी मोठी होती ती. पण त्या व्यक्तीचा ती तेव्हा जे काही बोललेली ते माझ्या आजपर्यंत मनामध्ये आहे. आणि आजपर्यंत मी त्या व्यक्तीशी बोलत नव्हते. आता तर ती पण येत नाही कधी, इकडे यायचा संबंध नसतो तिचे आई बाबा नसल्यामुळे. नाहीतर मी आता खरं तर मॅजिक बुक करायला लागल्यापासून मला ह्या गोष्टी, मी तिच्या बरोबर ते काम केले, कारण तिच्याबद्दलची ती खूप कटू गोष्ट माझ्या अजूनपर्यंत डोक्यात होती. पण त्यामुळे आपण काय करतो, आपल्या तशाच पद्धतीच्या नातेसंबंध, तशाच पद्धतीची व्यक्ती आपण आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करत असतो, आपल्याही नकळत. आपण विसरून गेलेलो असतो ती घटना, पण ती आतमध्ये कुठेतरी असते माझ्या. आणि त्यामुळं माझ्या आतमध्ये ती निगेटिव्ह एनर्जी असल्यामुळं मी तशाच पद्धतीची लोक अट्रॅक्ट करत असते माझ्या आयुष्यामध्ये. आणि मला कळत पण नाही की का अशी लोक येतात माझ्या आयुष्यामध्ये. मी तर कधी कोणाशी अशी वागत नाही, बिकॉज ऑफ ते मी डोक्यात धरून ठेवलेलं असतं म्हणून. जरा मागे वळून त्या नात्याचा इतिहास बघा. त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात, किंवा या नात्यातून तुम्हाला महत्वाचं असं काय मिळालं ते यादीमध्ये लिहा. ही यादी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हे संबंध ज्या वेळी बिघडलेले किंवा संपलेले नव्हते त्या काळात जा, आणि हे नातेसंबंध जर कधी चांगले नसले तर आणखी नीट विचार करून त्या व्यक्तीमधले गुण आठवण्याचा प्रयत्न करा. कारण तिच्यात काही गुण तर असणारच. म्हणजे काय करायचंय, आपण अगदी जुन्या म्हणजे आता माझं जर ह्या बरोबरचं रिलेशन खूप वाईट होतं, जर मी तिला मैत्रीण, पण आता मी काय बोलता बोलता स्पष्ट बोलले की मी तिला मैत्रीण सुद्धा मानत नाही, तर मग तिला तिच्याबद्दल मी काय चांगले बोलू शकते की मी तिला मैत्रीण पण मानत नाही, तिच्याबद्दल मी ग्रॅटिट्यूड काय करणार? तर मग तिचं काय गुण असतील, तिच्या आई वडिलांशी तिची रिलेशन असेल, ती सोशली कशी कॉन्ट्रीब्यूट करत होती, सगळ्यांशी कशी वागत होती, किंवा ती अभ्यासात कशी होती, किंवा ती दिसायला कशी होती, तिचं ड्रेसिंग सेन्स कसं होतं, किंवा ती जे काही वागली माझ्याशी त्याच्यामुळे मी काय शिकले, ती जे माझ्याशी बोलली त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये काय चेंजेस केला, त्यामुळे मी काय शिकले, मी कोणाशी मैत्री करायचे चांगले चूज करायची शिकले का, तर ह्या गोष्टी मी काय शिकले जर ती व्यक्ती माझी अगदी जवळची नसेलच, तर मी त्या रिलेशनमुळे, नातेसंबंधांमुळे मी माझ्या आयुष्यामध्ये काय चांगलं करायला शिकले, हे आपण शोधू शकतो. कोण बरोबर आहे कोण चूक आहे हे ठरवण्यासाठी ही जादूची कृती नाही. सगळ्यात लक्षात ठेवायचंय, मॅजिक बुक कुठलीच व्यक्तीला चुकीचं ठरवत नाही. आपल्याला ती गोष्ट चुकीची आहे, कुठली गोष्ट बरोबर आहे त्याला म्हणायचंच नाही. ती जी घडलेली आहे त्या घडलेल्या घटनेमुळे माझ्यामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी असतील, माझ्यामध्ये काही वाईट विचार असतील, माझ्यामध्ये वाईट भावना असतील अजून पण, तर त्या भावना काढून टाकण्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करणार आहे. ही ऍक्टिव्हिटी फक्त माझ्यासाठी आहे, त्या व्यक्तीसाठी पण नाहीये, माझ्यासाठी आहे.
कारण त्या ब्लॉकेजेसमुळे माझ्या बाकीच्या आयुष्यामध्ये, एरियामध्ये, माझ्या कुठेतरी दुखण्या खुपण्यामध्ये, माझ्या शरीरावर त्याचा परिणाम होतो किंवा माझ्या मनी एरियावर त्याचा परिणाम होतो. कारण तेवढी निगेटिव्हिटी जर माझ्या आतमध्ये असेल तर मनी ब्लॉकेजेस होणार आहेत तुमचे. तर सगळ्या गोष्टीवर माझा त्या निगेटिव्ह एनर्जीचा एवढा इम्पॅक्ट होत असेल तर म्हणून ती काढायची आपल्याला. त्यामुळे ती व्यक्ती चुकीची होती, बरोबर होती किंवा मीच बरोबर होते, ती चुकीची होती किंवा मी चुकीची आहे, ती बरोबर आहे. अजिबात त्यात भानगडीत पडायचं नाहीये आपल्याला. कोण बरोबर आहे, कोण चूक आहे हे ठरवण्यासाठी ही जादूची कृती नाही. तिनं जे काही तुमच्या बाबतीत केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याचा इथं संबंध नाही. ती व्यक्ती काय म्हणाली होती आणि तिने काय केलं नाही याचा संबंध इथं नाही. तुम्ही जादूने या नातेसंबंधांची जखम भरून काढता आणि ती भरून काढण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या बरोबर असण्याची देखील गरज नाही. म्हणजे ती जखम भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला आपण जाऊन माफी मागायची का? आपल्याला आता रिअलाइज झालं की बाबा नाही, मी त्यावेळेस अशी चुकीची वागली म्हणून ती व्यक्ती तशी वागली. जाऊन माफी मागायची का? नाही. किंवा त्या व्यक्तीबद्दल आपण हे करायचंय का? किंवा त्या माफ करायचंय का? नाही. आपण काय करायचंय? आपण आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आणि माझ्यातली ती निगेटिव्ह ऊर्जा नष्ट करायची आपण. ठीक आहे? मग ती व्यक्ती आपल्या बरोबर असू देत, नसू देत, अगदी ती हेच नसेल, एक्सपायर जरी झाली असेल, तरी पण आपण ते क्लिअर करायचंय आपल्यामधलं. प्रत्येक नातेसंबंधात अगदी ते बिघडलेले असले तरी त्यात काही सोनेरी क्षण असतात. आणि ते तुमचे नातेसंबंध तुमचे आयुष्य समृद्ध करत असतात. जसजसे या नात्यातील आठवणींच्या खाणीत तुम्ही खणत जाल तसे काही चांगल्या क्षणाचं सोनं तुम्हाला सापडेल. हे क्षण लिहून काढा, त्या व्यक्तीला संबोधित करा, तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. काय करू शकतो आपण? तर ते म्हणजे प्रत्येक रॉन्डावनचं तर काही म्हणणं आहे की काही काही नातेसंबंधांमध्ये असतात चांगले क्षण. तर तुम्ही ते चांगले क्षण आणि तुमचे आयुष्य समृद्ध करत असतात. तर ते त्यातले म्हणजे जे काही आपले जवळचे असेल, म्हणजे सासू सासऱ्यांबरोबरची रिलेशन असेल, सुनेबरोबरची रिलेशन असेल किंवा आपले दीर नंदांबरोबरची रिलेशन असेल, हे का नाही, ह्या जवळच्या नातेसंबंधांमध्ये कधी कधी बिघाड झालेला असतो. काही गोष्टी आपण धरून चाललेलो असतो, काही काही कोणी बोललेलं, कोणी काही वागलेलं ते डोक्यात धरून चाललेलं असतो. पण त्याच्याबरोबर काही काही चांगले पण आपण क्षण त्यांच्याबरोबर जर सेलिब्रेट केले असतील, घालवले असतील, तर त्यासाठी सुद्धा आपण जसं जसं मी कृतज्ञता व्यक्त करेन, जसं जसं शोधत जाईन तेव्हा तसं तसं मला आणखीन आणखीन सापडत राहील. आता आपण पुढे कृतज्ञता व्यक्त कशी करायची ते त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. आता कशी लिहायची ती? अशा लोकांसाठी कृतज्ञता कशी लिहायची? तर त्यांनी फॉर्मॅट दिलेलं आहे. पहिल्यांदा काय लिहायचंय? नाव, मी कृतज्ञ आहे कारण कशासाठी? काय लिहायचंय? आता सपोज मी जर मला जर कोणाबद्दल लिहायचंय, कृतज्ञता व्यक्त करायचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझं आणि माझ्या भावाचे रिलेशन तेवढे म्हणजे जसे आमचे पहिले जसे आम्ही खूप लव्हिंग किंवा ह्याची रिलेशन होती, खूप एन्जॉय म्हणजे जॉयफुल रिलेशन होती आमच्या दोघांची, खूप मजा मजा करायचो आम्ही दोघे. पण आता आम्ही एकमेकांशी तेवढे कनेक्शन फील करत नाही. तर आमच्या दोघांची तशी रिलेशन असेल तर मी काय लिहीन? सचिन, मी कृतज्ञ आहे कारण तुझ्या बरोबरचं लहानपण माझं खूप आनंदी आणि मजेशीर गेलं. असं मला जे वाटेल ते मी लिहू शकते. आता त्यांनी फॉर एक्झाम्पल बरेचसे दिलेले आहेत. हा, इथे काय काय दिले बघा. त्यांनी एक एक्झाम्पल पूर्ण दिले. अजय, आपण जो काळ एकत्र घालवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपला विवाह जरी टिकला नाही तरी त्यापासून मी खूप काही शिकले. आज माझ्यात जास्त समज आली आहे. आपल्या विवाहापासून मी जे काही शिकले त्याचा उपयोग आज मला अनेक नातेसंबंधाबाबत होते. म्हणजे ह्यात त्यांनी एक्झाम्पल कोणाचं दिले? एक अजय नावाचा व्यक्ती आहे आणि
एक लेडीज आहे, त्या दोघांचा डिवोर्स झालेला आहे. तर ती कशी करते त्याच्यामध्ये, ऍक्च्युली हे ना रॉन्डा बर्नचं एक्झाम्पल आहे. मराठीमध्ये ना त्यांनी वेगळं नाव दिलेलं आहे, पण रॉन्डा बर्ननी त्यांचं स्वतःचं एक्झाम्पल दिलेलं आहे इंग्लिश पुस्तकामध्ये, आणि हिंदीमध्ये पण रॉन्डा बर्नचं स्वतःचं एक्झाम्पल आहे. कारण रॉन्डा बर्न जे ह्या रायटर आहेत त्यांचा डिवोर्स झालेला आहे, तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांचं नाव लिहिलेलं आहे इथे. अजय ऐवजी काय नाव आहे, त्यांच्या मिस्टरांचं नाव आहे की पॉल, आपण जो काळ एकत्र घालवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपला विवाह जरी टिकला नाही तरी त्यापासून मी खूप काही शिकले. आज माझ्यात जास्त समज आली आहे. आपल्या विवाहापासून मी जे काही शिकले त्याचा उपयोग मला अनेक नातेसंबंधाबाबत होत आहे. म्हणजे रॉन्डाबन काय म्हणतात, जे काही जो काळ त्यांनी त्यांच्या बरोबर घालवला त्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली, परत ज्याच्यामुळे त्यांचे नातेसंबंध बिघडले त्यातून त्या काही शिकल्या की त्यांनी असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. आता त्यांचा जरी डिवोर्स झालाय तर ते त्या दुसऱ्या नातेसंबंधामध्ये वापरायला शिकलेले आहेत. परत सेकंड काय म्हणतात, पॉल, आपला विवाह टिकावा म्हणून तू हर तऱ्हेने प्रयत्न केलेस. लग्नानंतर 10 वर्ष आपण एकत्र राहिलो, याचा अर्थच तू प्रयत्न केलेस असा होतो. म्हणजे काय म्हणतात त्यांनी, की ते 10 वर्ष त्या दोघांचं लग्न जर टिकलेलं आहे तर त्या 10 वर्षामध्ये जर टिकलेलं आहे तर त्यांनी प्रयत्नच केलेला आहे लग्न टिकण्यासाठी, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते, असं रॉन्डावन म्हणतात. थर्ड काय त्यांनी सांगितले, कृतज्ञता कशी व्यक्त केली त्यांच्या डिवोर्सी नवऱ्यासाठी, की पॉल, आपल्याला मुलं झाल्याबद्दल मी तुझे आभार मानते. तुझ्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. त्यांच्यामुळे माझा प्रत्येक दिवस आनंदात जातो. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, की त्यांनी जी मुलं त्यांना आता त्यांच्या जवळ आहेत ती त्यासाठी पण तुझ्यामुळेच ती मुलं झालेली आहेत. आय एम सॉरी, की त्या पॉलमुळेच त्यांना ती मुलं झालेली आहेत आणि त्यामुळे त्यांचा प्रत्येक दिवस आनंदात जात आहे. तर त्याबद्दल सुद्धा त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. एक सेकंड. आता चौथं त्यांनी काय दिलेलं आहे, तर हे 10 ऍटलिस्ट कृतज्ञता व्यक्त करायचे. आता मी पुढे सांगेनच. चौथं काय त्यांनी सांगितले बघा, एका डिवोर्सी नवऱ्यासाठी त्यांनी कशी कशी कृतज्ञता शोधलेली आहे बघा. पॉल, मी ज्यावेळी मुलांकडे बघण्यासाठी घरी राहत होते त्यावेळेस अतिशय मेहनत करून जादा तास काम करून तू घराचा भार सांभाळलास. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आम्ही सगळेच तुझ्यावर अवलंबून असल्यामुळे तुझ्यावर मोठी जबाबदारी होती. तू ती पेलल्यामुळे मी तुझे आभार मानते. बघा कशासाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, तर त्या मुलांना सांभाळण्यासाठी त्या घरीच राहत होत्या आणि त्यांचा नवरा एकटाच जॉब करत होता, एकटाच पैसे कमवत होता आणि त्यांची सगळ्यांची जबाबदारी तो एकटा सांभाळत होता, म्हणून त्यासाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आपल्यातली लोक काय म्हणतात पटकन, मग काय त्यांनी काय आमच्यावर उपकार केलेत का, लग्न केलंय मग नको का करायला त्यांनी, मग आधीच विचार करून करायचं होतं. आपल्यात अशी उलटी उत्तरं देतो आपण, सहज बोलतो आपण. पण त्यांनी काय म्हणालेत, की तो एकटा जॉब करून घराचा सगळ्यांची जबाबदारी घेत होता, तर त्यासाठी सुद्धा त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. पाचवं काय म्हणतायत, पॉल, आपल्या मुलांना वाढताना बघण्याचे बहुमोल क्षण मला लाभले. त्यांना पहिल्यांदा बोलताना चालताना पाहण्याचे भाग्य मला मिळालं. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुला ही संधी मिळाली नाही याची मला जाणीव आहे. म्हणजे काय, त्यांनी जसं सांगितलं वरती, की मुलं असताना लहान त्यांचे मिस्टर जॉबला जायचे एकटेच आणि रॉन्डावन मुलांची काळजी घेत होत्या. पण त्यामुळे त्यांचा मिस्टर ह्या तिघांना बघण्यासाठी जे जॉब वर्किंग करत होता त्यामुळे त्याला मुलं पहिल्यांदा बोलताना चालताना बघायला मिळालं नाही. पण त्याच्यामुळे त्या घरी राहिल्यामुळे ते 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 बहुमोल आनंदाचे क्षण रॉन्डाबननी एन्जॉय केले, पण त्यांच्या मिस्टरांना ते मिळालं नाहीये. तर त्या काय म्हणतायत, त्यासाठी मी कृतज्ञ आहे का, तर मला हे बघायचं मिळालं भाग्य, पण तुला ती संधी पण मिळाली नाही याची पण जाणीव आहे त्यांना, हे त्या म्हणतात आहेत.
6वं काय म्हणतायत, मी अतीव दुःखात आणि सर्वस्व हरवण्याच्या भावनेने एका अवघड कालखंडातून गेले. त्यावेळी तूच मला आधार दिलास, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये जर कुठली एखादी वाईट सिच्युएशन आलेली किंवा खूप दुःखामध्ये होत्या, काही असतील ब्रेकडाऊन, त्या ब्रेकडाऊनमध्ये पण त्यांनी तिला आधार दिला, त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करता येते. 7 काय म्हणतायत, पॉल, मी जेव्हा आजारी होते त्यावेळी तू माझी आणि मुलांची जी अतिशय काळजी घेतलीस त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे तेव्हा जेव्हा कधी रॉन्डाबन आजारी पडले असेल तेव्हा त्यांनी त्यांची, रॉन्डाबनची आणि मुलांची स्वतः एकट्याने काळजी घेतली, त्यासाठी सुद्धा त्या कृतज्ञता व्यक्त करतात. 8 काय, पॉल, आपण एकत्र घालवलेल्या महत्त्वाच्या प्रसंगाबद्दल आणि असे अनेक प्रसंग होते त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे त्यांनी काही फंक्शन, फेस्टिवल्स, काही आनंदाचे क्षण एकत्र घालवले असतील, तर त्या आनंदाच्या क्षणासाठी पण त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतायत. पॉल, यापुढेही मुलांचे वडील म्हणून राहण्याचं तू मान्य केलंस, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे कसं, बाहेरच्या देशामध्ये मुलांची कस्टडी कधी आईकडे असतील तर म्हणजे बाहेरच्या देशातले कायदे कानून वेगळे आहेत. कधी कधी वडील मुलांची जबाबदारी घेतात, कधी कधी घेत पण नाहीत. कारण त्यांच्याकडे कसे दोन्ही पॅरेंट्स एज्युकेटेड आणि कमवणारे असतात. त्यामुळं मे बी म्हणजे मुलांचे वडील जबाबदारी घेऊ शकतात, कधी घेत पण नाहीत वडील म्हणून. पण त्यांच्या मिस्टरांनी ती जबाबदारी मान्य केलेली, त्यासाठी सुद्धा त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली. पॉल, आपल्या मुलांना तुझा जो आधार वाटतो आणि तुला त्यांना जो वेळ द्यावासा वाटतो त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे काय, की त्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांचा आधार वाटतो आणि त्या वडिलांना पण त्या मुलांसाठी वेळ द्यावासा वाटतो, ह्यासाठी सुद्धा त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आपली मुलं माझ्यासाठी जितकी महत्वाची आहेत तितकीच ती तुलाही महत्वाची वाटतात, हे मला माहीत आहे. बघा, एका एका पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेल्या नात्यामधून सुद्धा त्यांनी कशी कृतज्ञता शोधून काढलेली आहे. त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते याबाबत 10 प्रसंग लिहून झाले की त्या व्यक्तीबद्दल, तिच्या नात्याबद्दल तुम्हाला जरा बरं वाटू लागते. त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात कोणतीही वाईट भावना उरणार नाही, कटुता राहणार नाही, अशा अंतिम टोकापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. कारण त्या भावनांमुळेच तुमच्याच आयुष्याचं नुकसान होत आहे असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, ते काय म्हणतायत, की जोपर्यंत तुम्ही इतक्या वेळा, आता त्यांनी 10 कृतज्ञता व्यक्त केलेली, पण तुमचं जर नातं एकदम गणलेलं असेल तर तुम्हाला कधी कधी तर असं होतं की आपण कृतज्ञता लिहायला लागतो ना, त्यावेळेस अजून आपले नवीन गोष्टी, सॉरी, अजून नवीन गोष्टी, जुन्या गोष्टी आठवतात आणि आपल्या अजून त्या व्यक्तीबद्दलची नफरत वाढते. अशा वेळेस काय करायचं, अक्षरशः थोडंसं ग्रॅटिट्यूड लिहायचं, ब्रेक घ्यायचा, शांत व्हायचं आणि परत कधी 2 दिवसांनी करायला घ्यायचं. म्हणजे कधी कधी काय होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं आपण, म्हणजे विचार करा, एखादी आपण भाजी ठेवली डब्यात आणि तो डब्बा विसरूनच गेलो, 10-15 दिवस झालं. भाजी भरून ठेवली आणि तो डब्बा विसरून गेले. उघडल्या उघडल्या कसा वास येणार आहे त्याचा? 15 दिवसाचाच मी विचारते तुम्हाला. 15 दिवसात मी एखादे त्यात हे ठेवलेले आहेत, भाजी राहिलेली आहे माझी. 15 दिवसानं मी उघडल्या उघडल्या त्या डब्याचा वास कसा येणार आहे? आणि त्या जर भावना, इतक्या जर वाईट भावना मी माझ्या शरीरात, माझ्या मनामध्ये ठेवलेल्या आहेत, तर त्या जेव्हा ओपन होतील तेव्हा त्या कशा असणार आहेत? खूप भयंकर असणार आहेत. किडे पडलेले असतील त्याच्यात, म्हणजे अक्षरशः खूप घाण वास येत असेल त्या भावनांमधून. त्यावेळेस काय करायचं, जेवढं जमतंय तेवढं लिहायचंय, नाहीतर तिथेच ब्रेक घ्यायचाय, थांबायचंय आणि 2 दिवसानंतर परत लिहायला घ्यायचंय. तर असं कधी कधी सिच्युएशन मध्ये होऊ शकतात. कधी कधी अशी नाती पण खूप भयंकर असतात, त्यावेळेस तुम्ही तसं करू शकता. आणि ह्या कुठपर्यंत करायचंय?
हे कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत मला त्या व्यक्तीचं नाव घेतलं तरी अजिबात म्हणजे ज्या पद्धतीच्या भावना आत्ता येत आहेत त्या यायच्या बंद होतील. एकदम शांत वाटेल किंवा मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही असं पण होईल. किंवा मला ठीक आहे त्या व्यक्तीचं नाव घेतलं आता मला काही फरक पडत नाही असं जरी वाटत असेल ना तोपर्यंत ते ग्रॅटिट्यूड लिहायचंय. म्हणजे आमच्या अश्विन मॅम तर एक नेहमी एक्झाम्पल देतात बघा. म्हणजे मला त्यांचं ते एक्झाम्पल फार आवडतं की कधी कधी आपण ह्या म्हणजे एखादं बघा आपण आपल्या जवळपासचे पण बघा आपले फ्रेंड सर्कल असतील आपले मित्रमैत्रीण असेल किंवा आपले जवळचे भाऊ बहीण असतील किंवा काही कोणी असतील 30 40 40 वर्षापूर्वीच्या पण त्या गोष्टी घेऊन चाललेल्या असतात. आमच्या अश्विन मॅम तर त्याला काय म्हणतात माहितीये का? म्हणजे ते अक्षरशः मराठीमध्ये आपण काय म्हणतो मड म्हणजे पुरलेलं मड कसं आता पुरलेलं कित्येक वर्ष पुरलेलं मड जर उकरलं बाहेर आलं तर कसं त्याचे स्किन सगळी तुटले फुटलेली असणार घाण सगळा सडलेलं ते मड पण आपण ते सडलेलं मड कित्येक वर्ष आपण पाठीवर घेऊन फिरत असतो. आणि आपली नाती काय काय अशीच असतात आपण ते सडलेलं मड कायम घेऊन जात असतो आपल्या पाठीवर. आणि आपण तो वास मला पण देत असतो मी तर घेतेयच पण मी माझ्या जवळच्या लोकांना पण सांगत असते त्यांनी असं केलेलं मला त्यांनी तसं केलेलं मला तो तसा वागलेला म्हणजे त्या मड्याचा वास मी तर घेतेयच भयंकर माझ्या आजूबाजूच्या लोकांना पण देतेय. ते मड घेऊन जिथे जिथे मी जाणार आहे तिथे तिथे सगळ्यांना त्रास होणार आहे त्याचा वासाचा. त्यामुळं ते घेऊन जायचं की नाही तर ते माझं इतकं नुकसानकारक आहे तर त्यासाठी मला ही कृती करणं खूप गरजेचं आहे. कारण त्या भावनांमुळे तुमच्याच आयुष्याचं नुकसान होत असतं हे लक्षात ठेवा. एकच सेकंड माझी लाईट गेलीये मला हे करावं लागेल. सॉरी माझं इंटरनेट गेलेलं मला शेअर स्क्रीन करावी लागेल परत एकच मिनिट. लाईट गेलीये माझ्याकडे. ओके दिसतंय सगळ्यांना? तर हे तुम्ही कसं करू शकता कुठपर्यंत तुम्ही ऐकलं? कारण त्या भावनांमुळे तुमच्याच आयुष्याचं नुकसान होत असतं हे लक्षात ठेवा. प्रत्येक नातं हे वेगळं असतं जोपर्यंत त्या व्यक्तीविषयीच्या कटू भावना तुमच्या मनातून संपूर्णतया नाहीशा होत नाहीत तोपर्यंत त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी गरज वाटल्यास कदाचित तुम्हाला या जादूच्या कृतीची अनेक दिवस पुन्हा पुन्हा वापर करावा लागेल. म्हणजे एकाच व्यक्तीबद्दलचं तुम्हाला असाइनमेंट सतत करावे लागेल कितीतरी दिवस. जर तेवढीच निगेटिव्ह रिलेशनशिप असेल तर तुम्हाला सतत त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड करावा लागणार आहे.
तुम्ही जर सध्याच्या नातेसंबंधात सुधारणा घडून यावी यासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर कराल, तर तुमच्या डोळ्यादेखतच त्या नातेसंबंधात विलक्षण बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. म्हणजे जर माझ्या आत्ता जवळचं तसं नातेसंबंध असेल तर आणि तुम्ही जर ही कृतज्ञतेची असाइनमेंट करत असाल, ग्रॅटिट्यूडची असाइनमेंट करत असाल, तर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर अगदी लगेच चेंजेस होताना दिसून येतील. तर तुमच्या डोळ्यादेखतच त्या नातेसंबंधात विलक्षण बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. कृतज्ञतेने नातेसंबंधात बदल घडून येण्यासाठी एकच व्यक्ती लागते, पण जी व्यक्ती कृतज्ञतेचा वापर करते तिला संपूर्ण आयुष्यभर त्याचा लाभ मिळतो. म्हणजे ह्यामध्ये पण मी नेहमी तेच म्हणते, मी माझं स्वतःचंच एक्झाम्पल देते. माझी आणि माझ्या सासऱ्यांबरोबर म्हणजे ते जे काही बोलले असतील ते मी इतकं धरून की काही वर्ष, कित्येक वर्ष धरून चाललेले की त्यांची माझी रिलेशन खूपच वाईट पद्धतीने डिस्ट्रॉय झालेली. जेव्हा मी ही असाइनमेंट करायला लागले, जेव्हा मी फॉरगिव्हनेस केलं, फॉरगिव्हनेस स्वतःला केलं, त्यांना केलं आणि ती गोष्ट माझ्या डोक्यात तरी मला आत्ता वारंवार लिहावं लागतं. म्हणजे असं आहे का की मी ती केलंय आणि माझ्यातून गेले 100%. मला अजून पण खूपदा करावं लागतं त्याबद्दलचं. कृतज्ञता व्यक्ती आणि हे जेव्हा मी हे करायला लागले त्यावेळेस त्यांच्याबद्दलचं माझं नातेसंबंध सुधारणा झालेले हे मला आता दिसायला लागलेले आहेत. जेव्हा मी त्यांच्याबद्दलचे ग्रॅटिट्यूड्स लिहायला लागले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला लागले, अगदी ते कसे आहेत, त्यांचे सोसायटी बद्दलचे कसे त्यांचे नातेसंबंध आहेत, परत ते मुलांना कशी ट्रीट करतात, कसं एज्युकेशन दिलंय, कसं डिसिप्लिन मध्ये राहायला शिकवलं, कशा प्रॉपर्टी सगळ्या सांभाळून ठेवल्या मुलांसाठी, हे मी जेव्हा ग्रॅटिट्यूड शोधायला लागले त्यावेळेस त्यांच्या आणि माझ्या रिलेशन मध्ये बदल झालेला मला दिसायला लागला. म्हणजे माझे सासरे आजी मुलांचं कौतुक न करणारे व्यक्ती, पण ते माझ्या माघारी सुद्धा कौतुक करताना मी स्वतः काही नातेवाईक मला सांगतात. त्यांचेच नातेवाईक कधी कधी मला सांगतात की तुझ्याबद्दल असे बोलत होते, म्हणजे छान बोलत होते. म्हणजे हा सुधारणा कशामध्ये मला दिसून आली, बिकॉज मी माझ्यावर काम केलेले, मी त्यांना काहीच सांगायला गेलेले नाही. त्यांच्या बद्दलच्या माझ्या मनात ज्या भावना होत्या मी त्या बदलायला सुरुवात केली ह्या कृतज्ञतेमुळे. तेव्हाच ते बदल सुधारलेले मला दिसले. ज्या व्यक्तीचा आणि तुमचा आत्ता संपर्कही नसेल अशा गतकाळातील व्यक्तीबरोबरील नातेसंबंध सुधारण्यासाठी जर तुम्ही या जादूच्या कृतीचा वापर केलात, तर आता तुमच्या मनात त्याविषयीची कटुता जाऊन शांतता आणि आनंद निर्माण होतो. आणि त्याच वेळी तुमच्या सध्याच्या आयुष्यातल्या इतर नातेसंबंधातही जादूने सुधारणा घडून आल्याचं तुम्हाला जाणवतं. अगदी तुमचा कॉन्टॅक्ट जरी नसेल त्या व्यक्तीशी कधीही, तरी पण त्यामध्ये सुधारणा येऊ शकते. मी पहिल्यांदा पण तिसऱ्या चॅप्टरच्या वेळेस पण आपले ते मृदुल सैनींचं एक्झाम्पल सांगितलेलं की त्यांच्या सासऱ्यांचं त्यांच्याशी कसला संपर्क नसताना केवळ ग्रॅटिट्यूडच्या एवढ्या मोठ्या पॉवरने, शक्तीने त्यांच्या सासऱ्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला. त्यांनी स्वतःहून कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा तर दिलाच दिला, प्लस त्यांच्याशी कितीतरी चांगले नातेसंबंध त्यांचे आहेत आता. म्हणजे कधीही कॉन्टॅक्ट नसणारे व्यक्ती सुद्धा तुमच्या संपर्कात येऊ शकतात आणि तुमचे नातेसंबंध सुधारू शकतात. एवढी मोठी पॉवरफुल ही आहे. म्हणजे तुम्ही जी असाइनमेंट आहे, ही कृती आहे, तुम्ही करू शकता. भविष्यात एखाद्या नातेसंबंधात अशी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटल्यास लगेच या जादूच्या कृतीचा वापर करा, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला आत्ताच्या रिलेशन मध्ये पण असं वाटत असेल की माझं काहीतरी गडबडतंय आणि अजून बिघडण्याची शक्यता असेल, तर तुम्ही ही कृती म्हणजे जे कुठलं नातेसंबंध आहे त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करून तुमचे नातेसंबंध सुधारू शकता. नातेसंबंधात निर्माण होणाऱ्या अडचणीही कृती केल्यामुळे वाढणार नाहीत, त्याऐवजी या नातेसंबंधातील जादूच तुम्ही वाढवाल. अडचणी अजिबात वाढणार नाहीत, तर काय होणार आहे, तुम्ही जादूचं निर्माण होतील त्या नात्यांमध्ये.
तर आजचा हा चॅप्टर इथे संपलेला आहे. हा चॅप्टर तुम्ही तुमच्या लेवलवर पण समजून घ्यायचा आहे. समजलं नसेल तर विचारायचं आहे. हा चॅप्टर जरा थोडासा डीप आहे, डीप स्टडी आहे. तर सगळ्यांनी त्या पद्धतीने काही प्रश्न असतील तर विचारा. विचारल्याने फायदा होतो. कारण मला नंतर कळतं जेव्हा तुम्ही असाइनमेंट करता त्यावेळेस मला लक्षात येतं की तुमच्या काही काही गोष्टी तुम्हाला समजल्याच नव्हत्या. तर असं करू नका, विचारत जा. विचारण्याने लगेच तिथल्या तिथे क्लिअर होतं सगळं. ठीक आहे. जादूची कृती क्रमांक 15. जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. पहिलं काय म्हणतायत त्यांनी, काउंट युअर ब्लेसिंग, म्हणजे पहिली सेम असाइनमेंट असते, वरदानांची मोजदाद करा. 10 वरदान लिहायचे आहेत, ते परत एकदा वाचायचे. एक वाचून झालं की 3 वेळा थँक्यू 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 असं म्हणायचं आहे. तुम्हाला सुधारणा कराव्याशा वाटणाऱ्या एका बिघडलेल्या किंवा समस्या निर्माण झालेल्या किंवा तुटलेल्या नातेसंबंधाची निवड करा. म्हणजे अगदी निगेटिव्ह रिलेशनशिप नातेसंबंध घ्यायचे. एका जागी शांत बसा. ज्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुधारावेत म्हणून तुम्ही तिची निवड केली आहे, तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त कराव्याशा वाटणाऱ्या 10 गोष्टींची लेखी यादी करा. तुम्हाला काय करायचंय, 10 सांगितलेले आहे तुम्ही, पण मी तुम्हाला नेहमी, आम्हाला तर नेहमी हायली सजेस्ट करतात, खूप निगेटिव्ह रिलेशन असेल आणि तुमच्या भावना अजून वाईट होत असतील तर त्या क्षणी थांबायचंय आणि 2 दिवसानंतर परत ते असाइनमेंट करायचे. आणि जो तोपर्यंत करायचे ते नाही, तोपर्यंत कृतज्ञता लिहायचे जोपर्यंत त्या व्यक्तीबद्दल अगदी त्या सेम सिच्युएशन जरी आठवली तरी तुमचं न्यूट्रल फिलिंग्स पाहिजेत. म्हणजे कुठलेच निगेटिव्ह विचार नाही आले पाहिजे त्या गोष्टीबद्दल, त्या परिस्थितीबद्दल. इथपर्यंत तुम्हाला त्यांचे ग्रॅटिट्यूड लिहावे लागणार आहेत. आणि कसं लिहायचंय ते पण त्यांनी सांगितलंय की पहिलं नाव लिहायचंय त्या व्यक्तीचं. मी कृतज्ञ आहे कारण कशासाठी, म्हणजे त्यांनी वरती जसं सांगितलेलं आहे तसंच. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तर हा आपला चॅप्टर संपलेला आहे. आता उद्या आपण आरोग्यातील जादू आणि चमत्कार हा चॅप्टर आपला असणार आहे. आता मला तुम्हाला काही जर समजलं नसेल तर तुम्ही आता विचारू शकता.